मराठा सेवा संघाचे खरंच मनापासून आभार की त्यांनी माझ्यासारख्या एका बर्बादीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माणसाला पुन्हा माणसात आणलं. पुन्हा एकदा मी मराठा सेवा संघाचे आभार मानतो. मित्रांनो, आजचा जो विषय आहे शाहू महाराजांचा, शाहू आपल्या कोल्हापूरच्या संस्थानाचे ते अधिपती होते. संस्थान कसं अस्तित्वाला आलं, शाहू महाराजांचा शिवाजी महाराजांशी कसा संबंध आहे हे आपण थोडं समजणं खूप गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर तो नाकारला आणि 24 सप्टेंबर 1676 ला वज्रयान पंथातून निर्माण झालेल्या शाक्त पंथाचा त्यांनी राज्याभिषेक केलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं 1680 ला निधन झालं. त्यानंतर संभाजीराजांनी हे स्वराज्य राखण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. 1687 ला 1689 दुर्दैवाने पकडले गेले. त्यांना हार करून क्रूरपणे औरंगजेबाने मारलं. त्यांना कसं पकडलं गेलं, कोणी पकडलं गेलं तो वेगळा विषय चर्चेचा, आपण त्याच्यावर वेगळं व्याख्यान कधीतरी ठेवू शकतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर वेगळ्या व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. त्यांनी का नाकारला वगैरे, शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला हा सुद्धा एक वेगळ्या व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. किती संशयास्पद पद्धतीने शिवाजी महाराजांना मारण्यात आलेलं आहे म्हणतो मी जाणीवपूर्वक. विशेष उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक विंग कमांडर यादव सर हे यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही मी मराठा सेवा संघ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांसोबत नेहमी आपल्याला घेऊन जाणारे शिवश्री धनंजय पाटील सर, विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ, हेही आवर्जून या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचंही मराठा सेवा संघ छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण आधी माजी सदस्य पदाधिकारी या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिला, यापुढेही उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना विनंती करतो बाजूला एक लक्षात घ्या की सामाजिक दायित्व निभवण्यासाठी शाहू महाराजांनी आरक्षण आणले. सगळ्या समाजासाठी आरक्षण देणारा हा पहिला राजा होता. याच्यावरून त्यांची सामाजिक भूमिका तुमच्या लक्षात येते. समाजामधल्या सगळ्या स्तरांना सोबत घेऊन देण्यासाठी त्यांनी जे आरक्षण सुरू केलेलं आहे ते आस्थायिकच चालू आहे. आणि समाजातला आज बघतोय आपण, समाजामधला तळागाळामधला जो समाज आहे हा आज मोठ्या अभिमानाने आणि गर्वाने जगतो आहे. धन्यवाद सर. आपलं नाव सर? मी DM पाटील, जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ. माझे सहकारी या ठिकाणी आहेत. आमचे विभागीय अध्यक्ष शिवश्री धनंजय पाटील सर या ठिकाणी आहेत. सर, आज संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, आज तुमची जनजागृती कुठपर्यंत आलेली आहे? आज समाजामध्ये जे हिंदू मुसलमान हे जे आजच्या डेटमध्ये आपण TV वर बघतो, केंद्रातलं सरकार असेल, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगा? 1 सप्टेंबर 1990ला मराठा सेवा संघाची स्थापना झाली. आज 2026ला मराठा सेवा संघाला 36 वर्ष पूर्ण होते. प्रबोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. समाजामध्ये वाईट प्रवृत्ती कायम अस्तित्वात असतात. या वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी प्रबोधन हे प्रभावी औषध असतं. मराठा सेवा संघाने प्रबोधनाचा जो वारसा हाती घेतलेला आहे तो वारसा निरंतर अशा या कार्यक्रमातून जसं की जगद्गुरू तुकोबारा व्याख्यानमाला संभाजीनगरतर्फे निरंतर चाललं जातं. समाजामध्ये समताधिष्ठित मूल्य निर्माण करण्यासाठी मराठा सेवा संघाचा विचार हा कायम पुढे जाणारा आहे, तो निरंतर चालू राहणार आहे. समाज किती सुधारला यापेक्षा मराठा सेवा संघाने समाजासाठी किती कार्य केलं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. समाज सुधारणारच आहे. समाज सुधारणं ही एका दिवसाची प्रक्रिया नसते. शाहू महाराजांसारखे, महात्मा फुलेंसारखे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे जे समाज सुधारक झाले त्यांच्या विचाराची शिदोरी मराठा सेवा संघासोबत आहे. छत्रपती शिवरायांच्या समताधिष्ठित समाजाची शिदोरी मराठा सेवा संघासोबत आहे. ही सगळ्या शिदोरीची आपल्या समाज बांधवाला खऱ्या अर्थाने गरज आहे. ते करण्याचं काम मराठा सेवा संघ सातत्याने करत आहे. आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय DM पाटील सर यांच्या हाती आम्ही मराठा सेवा संघाच्या जिल्ह्याची धुरा या ठिकाणी सोपवलेली आहे आणि त्यांच्या अधिपत्याखाली मराठा सेवा संघाचे रचनात्मक, संघर्षात्मक, प्रबोधनात्मक कार्य आहे ते निरंतरपणे चालू आहे.
तर समाजाला काय संदेश द्या? समाजाला एक संदेश देऊ की आपण आता आधुनिक काळामध्ये याच्या जमान्यामध्ये आपण जगत आहात. याच्यामध्ये जातीपातीची तीव्रता जास्त कठोर न ठेवता, धर्माची तीव्रता कठोर न ठेवता माणूस म्हणून आपण एकमेकांकडे बघूया. शेवटी कोणत्या धर्माचा कोणत्या जातीचा ही गोष्ट गौण आहे. आपण सगळेजण माणसं आहोत आणि माणसाने माणसाशी वागलं पाहिजे अशी मराठा सेवा संघाची धारणा आहे. ही समाजाला मराठा सेवा संघातून संदेश आहे. सर आपलं नाव सर? मी धनंजय पाटील, विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद सर. आता तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या मराठा सेवा संघातर्फे या ठिकाणी मुलींचा हॉस्टेल चालवलं जातं. व आम्ही या ठिकाणी जातपात नाही बोलत. आमच्या या ठिकाणी सर्व जातीच्या मुली आहेत, सर्व धर्मीय. आमच्याकडे मुस्लिम मुलीसुद्धा आहेत, सर्व जातीच्या मुली, सर्व जातीच्या मुली आहेत. शेड्यूल कास्ट, शेड्यूल आणि आम्ही ट्राईब सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट देतो. निश्चितच आज भारतामध्ये जे याच्यामध्ये दाखवतं हिंदू मुस्लिम जे म्हणजे रंगवलं जात आहे, परंतु जिजाऊ मराठा सेवा संघातर्फे मुस्लिम असो कुणीही असो त्यांना सर्व धर्मसंभावाचं पाळत ठेवता सर. तुम्ही फार अभिमानास्पद आहे. अभिमानास्पद त्याचं आहे. असं आहे की आत्तापर्यंत शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे किंवा त्यांचं जे वर्तन आहे मुस्लिम विरोधी आहे असं रंगवण्यात आलेलं आहे. असं मुळीच नव्हतं. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सगळ्या धर्माचे सैनिक होते. 18 पगड जाते. 18 पगड जातीचे सैनिक होते. इवन त्यांच्याकडे त्यांच्या अंगरक्षकपैकी 17 अंगरक्षक जे आहेत ते मुस्लिम होते. त्यांच्या आर्मादाचा जो प्रमुख होता दौलत खान तो पण मुस्लिम होता. त्यांच्या तो बोलायचा सुद्धा जो प्रमुख होता तो मुस्लिम होता. इवन त्यांचे वकील जे आहेत हैदर अली ते पण मुस्लिम होते. हे युद्ध हे कुठल्या जातीमधलं युद्ध नव्हतं. हे युद्ध हे राजामधलं युद्ध होतं. अन्यायाच्या विरुद्धचं हे युद्ध होतं. हे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. पण काही प्रतिगामी चळवळीने किंवा लोकांनी हे हेतुपुरस्कर असा त्याला जातीय रंग द्यायचा प्रयत्न केला आणि हा रंग पुसण्याचं काम जो आहे मराठा सेवा संघाने केलेलं आहे. याचा आम्हाला अभिमान आहे आणि यापुढेही मराठा सेवा संघ हा हे काम करत राहील आणि पुरोगामी विचार समाजामध्ये कसे रुजतील याचा आम्ही प्रयत्न करणार. धन्यवाद सर. जय